येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। पाण्याची उधळपट्टी खपवून घेतली जाणार नाही, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर आलेले होते। यावेळी त्यांनी सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावली। या बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी शेतीचं पाणी कमी करून बिगर सिंचन वाढलेलं आहे त्याला मर्यादा घालणार असल्याचं सांगितलंय। शेतीचं पाणी कमी करून बिगर सिंचनाचं आरक्षण वाढलं गेलं आणि त्याच्या प्रमाणामध्ये मग कालव्यावरच्या सिंचनाला परिणाम झाला दिसतोय, नदीवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला दिसतोय। म्हणून हे आपल्याला याचं हे चित्र बदलावं लागेल। आता बिगर सिंचन आरक्षण फक्त पाण्याची वारेमाप उधळपट्टी करायची आणि त्यासाठी बिगर सिंचन आरक्षण आम्हाला वाढवा हे काय चालणार नाही। म्हणून माझं प्राधान्य राहणार आहे की जे शेतीचं पाणी कमी करून बिगर सिंचन वाढलेलं आहे त्याला आता काही मर्यादा आहेत, काही मर्यादा घालाव्या लागतील आणि बिगर सिंचन आरक्षण केलेलं पाणीसुद्धा काही त्याच्यातून आपल्याला उपाययोजना करून सिंचनाकरता पाणी वाढवता येईल का शेतीला, तो विचार आता मी करायचा निर्णय केलेला आहे। या बैठकीस जिल्हा परिषद अधिकारी गैरहजर असल्यानं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आम्हाला आश्चर्य वाटलं की जिल्हा परिषद सीओ का गैरहजर होतो मला माहीत नाही, तर त्याचा लेखी खुलासा मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो, काढून जर विचारा त्यांना। तर सगळ्या नगरपालिकेच्या जी सीओ आहेत ते गैरहजर होते, त्यांना आता शोकॉज काढणं सांगितलं आम्ही। शेवटी असं त्यांच्या नगरपालिकेला पाणी पाहिजे आणि त्यांचं नियोजन काय आहे, काय नाही आहे, त्याची मागणी काय आहे, काही फार गांभीर्य नव्हतं, म्हणजे अतिशय दुर्दैव आहे। परंतु कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, आम्ही शोकॉज दिलेत, आता पाहूया काय होतं ते। परंतु अधिकारी आता जलसंपदा खात्याच्या मात्र सगळ्या अधिकाऱ्यांना जे कालव्यावर आहेत, काम पाहतात, नियोजनामध्ये आहेत, 100% कालव्याचं पाणी असेपर्यंत त्यांनी कालव्यावर थांबलं पाहिजे या सूचना दिल्या जातात। या बैठकीस दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते। मात्र महत्त्वाच्या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे CEO गैरहजर असल्यानं त्यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।